पूर्ण देशात शहीद दिन आज ओळखला जातो। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज आपण वंदन करतो। का तर त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं। परंतु त्याच दिवशी आज महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच न घडलेली गोष्ट, महाराष्ट्राच्या राजकारणात जे कधीच आम्ही बघितलं नाही ते आज आम्हाला बघायला मिळालेलं आहे। काही दिवसापूर्वी जी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली। सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खात आहेत। जर मंत्री मार खातो या महाराष्ट्रामध्ये, आम्ही मंत्री म्हणून बघत नाही, आम्ही सरकार म्हणून बघतोय। आणि सरकारचं कर्तव्य काय असतं? सर्वसाधारण नागरिकाला संरक्षण देणं। जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण जवळनं बघतोय। काही वर्षापूर्वी उठाव केला गेला। हा उठाव कशासाठी केला? तर आमचा स्वाभिमान राष्ट्रवादी चिरडते, आमचा स्वाभिमान राष्ट्रपती पायाखाली दाबते। अजितदादा आम्हाला फंड देत नाही, अजितदादा आम्हाला वागणूक अशी घाणेरडी वागणूक देतात। त्याच्यासाठी आम्ही उठाव केला, त्याच्यासाठी आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो, त्याच्यासाठी आम्ही सत्ता पलट केली। आम्ही वाघाचे बच्चे आहोत। सभापती महोदय, नाही सभापती महोदय, माझं पूर्ण 289 का होतोय? हा पूर्ण 289 होतोय। मंत्री महोदय काय म्हणायचे? मंत्री महोदय, या विषयावर जेव्हा चर्चा झाली, निर्णय झाला, तेव्हा ते नव्हते, तर अनावश्यक आपण हे मांडायला का म्हणतो? तो 289 तुमचा 289 तिथे दालनातच आहे, थोडक्यात मांडा आपण। नाही, माझं म्हणणं या विषयावर विस्तृत स्वरूपामध्ये मांडू नका, थोडक्यात मांडा आपण। या विषयावर चर्चा झाली, काही रुलिंग दिलं गेलं, चर्चेवरच ऑब्जेक्शन आहे। या राज्यामध्ये मंत्री मार खातायत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत। कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे, आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय। म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय। जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेतना, मग कळेल। पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय। मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय। आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचं आहे का सर्वसाधारण आमदारांनी मागायचं आहे? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 कडे 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते, त्यावेळेला हा विषय 289चा होतो। भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत। कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा। आणि दुसरा विषय असा आहे की विशेष बैठकीमध्ये या आसनावर ना माननीय उपसभापतींनी एका IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करायचे निर्देश दिलेले आहेत। आताच काही दिवसापूर्वी खालच्या सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड केलं आणि नंतर नामुष्किरीने त्या IAS ऑफिसरला परत घेतलं। तुम्हाला तुमचे अधिकार जर वापरायचे असतील तर ज्या अधिकारात खाली आपण पिटलो गेलोय, मार खाल्लाय, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरताय। माझं म्हणणं आहे मिसयूज ऑफ पॉवर आहे। का अविश्वासाचा ठराव आणू दे उपसभापतींवरती? ऑलरेडी आमचा एक अविश्वासाचा ठराव पेंडिंग आहे, त्याच्यामुळे अविश्वासाचा ठराव आणण्याची आम्हाला परवानगी द्यावी। या सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे, परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता। कुठे गेलं ते शौर्य? कुठे गेली ती ताकद?
का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची, हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289 अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लात मारून जर बाहेर पडले, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची. आज दाखवण्याची ताकद दोन्ही राष्ट्रवादी जागे राजे मार खातात. दोन राजांनी मार खाल्ला. उदय सामंत बोला ना. सभापती महोदय एखाद्या आम्ही तुमच्यासमोर संरक्षण मागितलं, आम्ही समजू शकतो, आम्ही विरोधी आहोत, आम्ही कमजोर आहोत, परंतु छाती काढून दिवसा उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला. काय बोलतो ना ते त्यांचं रेकॉर्डवर नाही. आता तुम्हाला बोलायला मी रेकॉर्डवर नाही. ठीक आहे. सभापती महोदय ऐकायची इच्छा आहे एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो. सभापती मध्ये माझा माईक बंद केलेला आहे. नाही, सुरू अरे झालं. माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी. का फक्त आमच्या समोर त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या. 2.5 तासाची चर्चा लावा. याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान उठाव सगळ्या गोष्टी. राज्यात काय चाललंय सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे. मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार ते आपण जरा निर्देश द्यावेत. म्हणजे माझं भाषण मी संपवतो. आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये, ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी. ज्येष्ठ